हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अत्यंत महत्त्वाची मित्रांनो माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयातील भेटीचा इतिवृत्तांत एकदम कमी शब्दामध्ये मित्रांनो. त्याच्यामध्ये 10% अपत्र गैरहजर संदर्भ असेल, 50 प्राधान्यक्रमातील बदल असेल, इतर त्याच्यानंतर शिक्षण सेवक कालावधी असेल, त्याच्यानंतर समाज कल्याण आयुक्तालयाला भेटी दिल्याचा इतिवृत्तांत असेल. हे सर्व गोष्टी ज्या आहेत क्रीडा शिक्षकांच्या संदर्भ असेल आणि अजून किती ठिकाणी कोर्टच्या याचिका पडलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती असेल मित्रांनो. असे खूप मुद्दे आहेत, ते सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच माहिती ऑथेंटिक पुण्यातून सत्य मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. या संदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाला भेटी दिल्याच्या नंतर काही मुद्दे प्रकर्षाने जाणवले. ते कोणकोणते आहेत? येथील जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी खूप कॉपरेटिव्ह आहेत, आपल्या मुलांच्या हिताचं काम करत असतात मित्रांनो. प्रत्येक वेळेस ते आपल्याला मदत करत असतात. मुलांच्या समस्या जाणून त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. शासनाला आपल्या मुलांच्या हितांचा विचार करून प्रस्ताव पाठवत असतात. खरंच त्यांच्या त्या प्रामाणिकतेला आपल्याकडनं सलाम करतो, कारण का खूप काही गोष्टी आहेत जे तुम्हाला अनुभव आलेलेच असतील. खूप चांगले काम केले आहेत मित्रांनो आणि करत पण आहेत. भविष्यात विद्यार्थी त्यांची पहिली प्रायोरिटी आहे मित्रांनो. ठीक आहे, हे करत असताना मित्रांनो जे काही 50 प्रेफरन्सच्या संदर्भात जो मुद्दा होता, तो मुद्दा कुठंतरी आत्ता प्राधान्यक्रमामध्ये बदल होणार आहे. प्राधान्यक्रमाची संख्या वाढणारच आहे विना मुलाखतीसाठी. आणि त्या संदर्भातचा जो प्रस्ताव आहे मित्रांनो, मंत्रालयामध्ये 3ऱ्या टेटचा जो आहे तो गेलेला आहे. आणि ते प्रस्ताव आणि त्यामुळं काहीतरी मागचा जो जी आर आलेला आहे, त्या जी आरमध्ये काहीतरी बदल होऊन येईल ही अपेक्षा आहे आपली. आणि जो सुकाणू समितीने जो घेतलेला धोरणात्मक निर्णय आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये वरिष्ठ IAS अधिकारी आहेत आणि इतर सुपर क्लास जे अधिकारी आहेत त्यांचं नेक्स्ट प्रमोशन IAS कॅडरच असतो. असे खूप अधिकारी जो कमिटी आहे त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि तो विद्यार्थी हितांचा समोर करूनच घेतलेला आहे मित्रांनो. राहिला प्रश्न संस्थेच्या मुलाखत संदर्भातला. संस्थेचे जे प्राधान्यक्रम आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये जर प्राधान्यक्रम वाढवले, त्यांचे अपेक्षित उत्तर आहेत त्यांचंही बरोबर आहे की समजा प्राधान्यक्रम जर वाढवले तर त्याच्यामध्ये काय होणार, परत आपले जे विद्यार्थी आहेत त्या संस्थेवर नाही जाणार. संस्थेवर नाही गेल्यामुळं काय होईल, मग ते संस्थाचालक परत म्हणणार आणि संस्थाचालकाची दलाली करणारे आमदार पण विधानसभेमध्ये म्हणणार की आमच्याकडे शिक्षक विद्यार्थी आलेले नाहीत, त्यामुळं पवित्र पोर्टल बरखास्त करा, आम्हाला भरतीचा अधिकार द्या. मग तेव्हा काय करायचं? तिथं सामान्य गरीब मुलगा लागू शकत नाही जर पवित्र पोर्टल नसेल तर मित्रांनो. आणि हे कुठंतरी मुद्दा त्यांनी आपल्याला ते निदर्शनास आणून दिलेला आहे. ठीक आहे, आणि ते हे करत असताना विधानसभेमध्ये मागच्या जे झालं होतं धिंगाणा, त्याला ते प्रत्युत्तर म्हणून त्याच्यामध्ये काही धोरणात्मक बदल झालेले आहेत. आपण विना मुलाखतीसाठी काय अडचण आहे का? विना मुलाखतीला तर जाणारच आहेत. 1 बिंदू 1 पद लागू केल्यामुळे ह्या गोष्टी मागे पडणारच आहेत. तर त्या संदर्भात आम्ही योग्य कारवाई करत आहोत. प्रस्ताव आम्ही त्या संदर्भात बनवला. सुकाणू समितीने घेतलेला जो निर्णय आहे, तो निर्णय जो आहे तो आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू, असं त्यांचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि मंत्रालय स्तरापर्यंत तो पोहोचलेला आहे. आता इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणारच आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता क्रीडा शिक्षकांच्या मुलांचा. क्रीडा शिक्षकांच्या मुलांना खूप लोक सांगत आहेत की तुमचे प्रेफरन्सला पहिल्या फेजला येणार नाही, दुसऱ्या फेजला येतील, हे असं तसं काहीतरी असं सांगणं चालू आहे. पण मूळ मुद्दा तसा नाही आहे. ग्राउंड रिॲलिटी खूप वेगळी आहे. जेवढे जागा आहेत, परत ते सांगतोय मी क्रीडा मुलांना की जेवढ्या जागा आहेत तेवढे मुलं नाही आहेत त्यांचे त्या लेवलला. 2 मार्क 4 मार्क ज्यांना पडलेले आहेत किंवा 8 मार्क 10 मार्क पडलेले आहेत त्यांना मेरिटमध्ये घेणं कुठेतरी त्यांच्या नियमाला अनुसरण असणार नाही. गाईडलाईन स्टँडर्ड एक मेंटेन करण्यासाठी एक क्रीडा शिक्षक जो असतो, एका केंद्रावरचा क्रीडा शिक्षक म्हणजे क्रीडा अधिकाऱ्यासारखं एक मोठं पद असतो. त्याला पूर्ण क्रीडा एका केंद्रावर तो शिक्षक असतो. एक तसे ओहदा मोठा असतो आणि एक पद मोठा असते. ठीक आहे, त्याप्रमाणाने त्यांना काहीतरी एक मिनिमम मेरिट ठरवून म्हणजे एक गाईडलाईननुसार एक त्या संदर्भात काम चालू आहे. त्याच्या काही जे जी आर आल्यानंतर त्यानुसार त्यांच्यामध्ये काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, जसं BPED आहे, MPED कोणत्या वर्गाला लावायचं, काय करायचं, या संदर्भात त्याच्यावर कार्यवाही चालू आहे. त्याच्यावर एक स्पेशल GR पण येईल मित्रांनो. जे शैक्षणिक अर्हता हे करत असताना थोडा वेळ लागत आहे थोडं, तोपर्यंत हे काम होऊन जाईल. आपली जी प्रोसेस सुरू होईल तोपर्यंत हे काम होऊन जाईल त्यांचं. पण हे वरिष्ठ स्तरावर काम चालू आहे, त्यामुळे काही गोपनीय बाबी आहेत. आणि क्रीडा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना पण विनंती करतोय की
थोडंसं तुम्ही संयम बाळगा, होईल पॉझिटिव्ह. खूप अधिकारी पॉझिटिव्ह आहेत आयुक्त कार्यालयावरनं, त्यामुळं तुम्ही एवढं असं पॅनिक नका हो, काय होते काय नाही. एक मिनिमम क्रायटेरिया ठरवून तर तुमचं काही क्लिअर होणारच आहे. आणि ह्या गोष्टी सत्य आहेत मित्रांनो, ग्राउंड रिॲलिटी अशी आहे. पण तुमच्या पोर्टलवर जागा येतील, पोर्टलद्वारेच तुमची भरती होणार आहे. एक मिनिमम क्रायटेरिया ठरवून 4 मार्क 8 मार्कवाल्यांना घेणार नाहीत, हे क्लिअर करतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मुद्दा क्रीडा शिक्षकांना खूप उचलून धरलेला होता. त्यांनी मीटिंग घेणं, मंत्रालयामध्ये भेटी देणं, ह्या सर्व गोष्टी करत असताना पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला समोर काय करावं लागणार आहे लवकरात लवकर होण्यासाठी, त्याचे मी तुम्हाला मार्ग शेवटी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच मित्रांनो. ठीक आहे. नवीन असेल एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आता दुसरा जो मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न जो आहे समाज कल्याण ऑफिसला आम्ही दीपा मुधोळ मुंडे मॅडम जे IAS अधिकारी आहेत, खूप डॅशिंग आहेत. त्यांना मी भेटल्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता जेव्हा मी त्यांना भेट दिली मित्रांनो, सकाळपासून ते कंटिन्यू मीटिंगमध्ये असताना त्यांची जी एनर्जी होती ना, खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती, एकदम ॲक्टिव्ह. खूप वेळ आम्हाला त्यांनी म्हणजे जवळपास वेळ दिलाच त्यांच्या मीटिंगमध्ये वेळ काढूनसुद्धा. म्हणजे मीटिंग झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर परत एक मीटिंग होती. दोन्ही मीटिंगच्या मध्ये आम्ही पोहोचलो. तरी पण ते त्यांचं काम चालू होतं. त्यांनी वेळ दिला. आम्ही त्यांना पुस्तक आपल्या शिक्षण विभागानं जे उपक्रम राबवत आहे, बुकेच्या ठिकाणी बुक द्या, त्या उपक्रमाचा अवलंब करून आम्ही त्यांना पुस्तक दिलं. त्या संदर्भात त्यांना आम्ही विनंती केली की समाज कल्याणच्या शाळेंची स्थिती पवित्र पोर्टलला घेऊन काय आहे. तेव्हा त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत आणि 100% आम्हाला पोर्टलचे शिक्षक पाहिजे, जे क्वालिटी शिक्षक असतात, जे चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालेले असतात. त्यामुळं आमची आदिवासी विभागाचं त्याच्यावर कार्यवाही चालू आहे. आणि त्याच्यानंतर एक जे डिपार्टमेंट आहे ते पोर्टलला येणार आहेत. हे धोरणात्मक निर्णय आहे मंत्रालयास्तरावरनं, त्याच्यावर विचार चालू आहेत. आम्ही त्याच्यावर पॉझिटिव्ह आहोत. फक्त तुम्ही त्या संदर्भात पाठपुरावा करत चला. आम्ही 100% पोर्टलला जागा देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ते स्वतः होकारार्थी आहेत पोर्टलला समाज कल्याणची जागा समाज कल्याण शिक्षकांच्या जागा देण्यासंदर्भामध्ये. म्हणजे त्यांना पण माहिती आहे की ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि क्वालिटी शिक्षक जर एखाद्या शाळेवर गेल्याच्यानंतर शाळेची गुणवत्ता सुधारण्यामध्ये खूप महत्त्व आहे. आपले जे बांधव शिक्षण सेवक आता मागे लागलेले आहेत, शिक्षक लागले आहेत पोर्टलद्वारे, जे 19ची भरती असेल, 22ची असेल, ठीक आहे. या भरतीमध्ये जे शिक्षक ज्या शाळेवर लागलेले आहेत ना, त्या शाळेची पटसंख्या वाढत पण आहे. एक कृती शिक्षण ते देत आहेत. खूप ठिकाणी सांगतो मी तुम्हाला. त्यांना खूप पुरस्कार पण भेटत आहेत. BMCचा PMCचं सांगतो तुम्हाला. PMCमध्ये खूप असे डॅशिंग शिक्षक आहेत. नवीन उपक्रम आहे, एनर्जेटिक शिकवतात. मुलांना अट्रॅक्टिव्ह एक विद्यार्थी केंद्रित स्टुडंट सेंट्रिक जो एज्युकेशन आपण देतो ते शिकवत असतात. त्यामुळं शाळेची गुणवत्ता सुधारण्यात आणि पटसंख्या सुधारण्यात, स्कॉलरशिपच्या मुलं पास होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. खरंच त्या सर्व शिक्षण सेवकांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सेवा देत आहात. ठीक आहे. आणि हे सर्व करत असताना मित्रांनो आता शिक्षण सेवक जो कालावधी हा एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की शिक्षण सेवक कालावधीच्या संदर्भामध्ये मित्रांनो, शिक्षण सेवकाच्या संदर्भात काही खंडपीठामध्ये याचिका आहेत. त्या याचिकेचा जो निर्णय येईल तोपर्यंत येईल. परंतु काहीतरी कालावधीच्या संदर्भामध्ये मला एक सांगायचं की कालावधीच्या संदर्भामध्ये आयुक्त स्तरावरनं प्रस्ताव गेलेला आहे. कालावधी कमी होऊ शकतो, वाढणार तर नाही, हे तर शुअरिटी आहेच. कमी होऊ शकतो या संदर्भात त्यांनी आम्हाला एक आश्वास केलं. पण काही गोष्टी गोपनीय त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. पण त्याच गोष्टी तुम्हाला सांगणं एक तुम्हाला एक आयडिया देऊन देतो की त्याच्यामध्ये कालावधी काही बदल होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तो कालावधी बदल होणं खूप अपेक्षित आहे, जेणेकरून खूप मुलांचा फायदा होईल. 16,000 18,000मध्ये आत्ताच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये त्यांचं खर्च भागणं कुठेतरी नियमाला धरून नाहीच आहे. पुण्यामध्ये 16-18,000 फॅमिली करून राहणं खूप अवघड आहे. 10,000 12,000 तर नुसतं रूम रेंट आहे. म्हणजे ह्या गोष्टी खूप आहेत मुलांच्या. ते त्यांना आम्ही ते मुद्दा मांडलेलाच होता. त्या संदर्भात हे सर्व होत असताना मित्रांनो, त्यांच्यावर कुठेतरी एक पॉझिटिव्ह निघाला पाहिजे. खूप समान काम समान वेतन आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा कंत्राटी बेस किंवा शिक्षण सेवक म्हणजे कंत्राट पद्धतीचा 3 वर्षासाठी का असेना, असा एक नियम आपण आपल्या शब्दात घरी धरू शकतो. हे करत असताना मित्रांनो कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतो. नवीन शिक्षण धोरणामध्ये हा कुठंच नियम नसल्यामुळं त्याला काहीतरी न्याय मिळणं गरजेचं आहे असं मला वाटते. आणि सर्वात एक खूप मुलांची समस्या होत आहे की 2022च्या भरतीमध्ये जी राऊंडच्या संदर्भामध्ये 10% अपात्र गैरहजर राऊंडच्या संदर्भामध्ये एक प्रश्न खूप मुलांचे येत होते, तो विचारलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह बातमी अशी आहे की काही याचिकाचे निकाल आलेले आहेत. त्या याचिकेचा निकाल जेव्हा पुण्यामध्ये आयुक्त ऑफिसमध्ये आलेला आहे, ती याचिका BMCची समजा मुंबईची जी याचिका आहे, समजा मुंबईची याचिका आहे, अजून काही ठिकाणची याचिका आहेत. ते
याचिका पुन्हा झालेल्या आहे, म्हणजे त्याचा जे निकाल आहे ना पुणे आयुक्त ऑफिसमध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे मुलांनी स्वतः आणून दिलेले तसं पण सांगत होते ते. आणि त्यांना पण शासनाकडनं तो येतो, कोर्टाकडनं त्या आदेशानुसार तो येत असतो. त्याच्यावर आता महत्त्वाचा मुद्दा की मित्रांनो, तो याचिकाचा निकाल आल्याच्यानंतर तो राऊंड लागेल का, 100% लागेल का, अशातला भाग नाही आहे. तो कसा आहे माहिती आहे का, राऊंड लागेल हा 100% बरोबर आहे, पण तो कोणता राऊंड लागेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून एक सांगतो, सेकंड फेजच्या 10% अपात्र गैरहजेरीच्या राऊंड संदर्भामध्ये अजून 3 याचिकांचा निकाल येणं बाकी आहे. अजून 3 याचिकांचा निकाल येणं बाकी आहे. त्या 3 याचिका आहेत, त्याच्यामध्ये शासनानं शपथपत्र दाखल केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अजून काही आपल्या कोल्हापूर खंडपीठ सर्किट बेंच आहे, त्याच्यामध्ये अजून 2 याचिका पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याच्यावर त्यांची मुलं तयारी करत आहेत. त्याची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. आणि ते याचिका ते टाकत आहेत, आहेत ते टाकत, त्यांचं मी काय गोपनीय नाव सांगणार नाही, पण ते मुलं याचिका टाकत आहेत. मुंबईला अजून एक याचिका पडणार आहे. अशी खूप अजून 3 याचिका पडण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे अजून हा खूप टप्पा आहे असा लांब. ठीक आहे, म्हणजे हे याचिकाची काही मुलं याचिका टाकलेली आहेत, काही मुलं याचिका टाकण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजून काही याचिका हायकोर्टामध्ये पडणार आहे. हे पडत असताना मित्रांनो, तिथून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक उत्तर दिलं की आम्ही राऊंड लावू, सुकाणू कमिटीची बैठक घेऊन. सुकाणू कमिटीची बैठकमध्ये निर्णय घेतलेला असतो की हा राऊंड कसा लावायचा, कोणत्या जागेंचा लावायचा, फर्स्ट फेज सेकंड फेजच्या जागा कशा, म्हणजे सर्व निर्णय घेऊन त्याचा एक अहवाल प्रस्ताव बनवलेला असतो, बनवावा लागतो. आणि तो प्रस्ताव जो आहे तो शासन दरबारी दाखल करावा लागतो जो मंत्रालयामध्ये. त्याच्यानंतर शासनाची परमिशन किंवा मंजुरी मिळाल्याच्या नंतर तो राऊंड लावलेला जातो. अजून राऊंडमध्ये कोणकोणते मुद्दे येणार आहेत, कोर्टाच्या आदेशानुसारच येणार आहेत, मान्य आहे, पण त्याच्यामध्ये कोणकोणते येतील अजून त्याच्यावर काही फायनलाइज्ड झालेला नाही, पहिला मुद्दा. आणि ह्याला किती कालावधी लागेल हे बी तुम्हाला सांगता येणार नाही, कारण का ह्याच्यावर अजून पूर्ण प्रोसेस लेंदी आहे. कारण का शासन जेव्हा एखादा निर्णय, जसा उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं तेव्हा त्यांनी खूप वेळ घेतलेला आहे. बिहार गव्हर्नमेंटनं पण खूप वेळ घेतलेला आहे. ठीक आहे, राऊंडच्या संदर्भामध्ये. पण इथं राऊंड जास्त लवकर लावायचा असेल तर मुलांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. वेळोवेळी भेट देणं, मंत्रालय स्तरावरनं भेट देणं, हे जर असेल तर अर्धी लढाई जिंकलो ना, अजून अर्धी लढाई जिंकायची असेल तर पाठपुरावा करणं साखळी पद्धतीने. प्रत्येक वेळेस नवीन मुलांनी येऊन तेच मुलं येऊन अधिकाऱ्यांना इरिटेट करणं चुकीचं आहे. अधिकाऱ्यांना प्रेमानं एक अपॉइंटमेंट घेऊन त्यांना जर तुम्ही एक आपलं मत मांडलं, आरोग्यंट भाषा वापरायची नाही, तरच अधिकारी तुम्हाला कॉपरेट करतात. कारण का ते एवढी एक्झाम देऊन मोठमोठे अधिकारी झालेले असतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय की जे काही अपात्र राऊंडच्या संदर्भात मुलं प्रयत्न करत आहेत त्यांनी स्वतः साखळी पद्धतीने या, त्यांना विनंती करा. काय आहे, आरोग्यंट भाषा वापरू नका. ते पण अनुभव आलेले आहेत, ते डायरेक्ट येऊन म्हणतात कधी लागणार आहे, काय करणार आहे, अशी भाषा ते वापरत असतात. ते अधिकाऱ्याला कुठेतरी टोचत असते मित्रांनो. ठीक आहे, हे असं नाही करायला पाहिजे. प्रेमाने घ्या आणि होऊ शकते राऊंड. बघा, सेकंड फेजच्या जो अपात्र राऊंडचा संदर्भ आणि तिसऱ्या टेटचा संदर्भ पूर्ण वेगवेगळा आहे. त्याचा या भरतीशी काहीही संबंध नाही. क्लिअर करतो अगोदर. म्हणून जे मुलं प्रयत्न करतात तुम्ही तुमच्या लेवलवर प्रयत्न करा. आणि तिसऱ्या टेटच्या जागा ज्या आहेत ते तिसऱ्या टेटला येणार, त्याचा काही विषयच नाही. पण जुन्या ज्या जागा आहेत त्या फ्रीज होतात, त्यामुळं त्यांचा अधिकार आहे, त्यांना ते मिळालं पाहिजे. मी त्या मताचा आहे. पहिल्यापासून हा माझा स्टँड आहे, तो घेणारच आहे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न इतर. आता हे सर्व करत असताना मंत्रालयामध्ये 50, आता हे एवढे मुद्दे महत्त्वाचे होते तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. ठीक आहे. आता हे सर्व करत असताना मित्रांनो, मुंबईमध्ये जो प्रस्ताव गेलेला आहे किंवा मुंबईमध्ये जो अहवाल गेलेला आहे, इतर काही संदर्भात काही मंत्रालय स्तरावरून परमिशन घेण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सर्व करत असताना आपल्याला मागणी करण्यासाठी मुंबईला आपल्याला जावं लागणार आहे. मग हे करत असताना सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व अधिकारी, कालच तुम्हाला मी सांगितलेलं आहे का महत्त्वाचं आहे. ठीक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये इतर जे अधिकारी असतात, मंत्री असतात, विरोधी पक्षनेते असतात, 78 विधान परिषदेचे आमदार, 288 विधानसभेचे आमदार असतील, एकूण 15% मंत्री असतील, इतर सर्व आपल्या शिक्षण खात्याचे मंत्री असतील, ग्रामविकास खात्याचे मंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, इतर सर्व मंत्री आपल्याला तिथे भेटतात. हे सर्व मंत्री जेव्हा भेटतात ना, तेव्हा हे भेटल्याच्या नंतर त्याचं आपल्याला फायदा काय होणार आहे की आपण इन्स्टंट आपले मुद्दे मार्गी लावू शकतो. आणि आंदोलन आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या महिन्यात करणारच आहोत. तुम्हाला अजून सांगितलेलंच आहे त्या संदर्भामध्ये. ते आंदोलन करत असताना मित्रांनो खूप मागण्या आहेत, ज्या भरतीमध्ये काही इथं पुण्यातलं काम सर्व झालेलं आहे त्या संदर्भात. तिथून मंत्रालयात गेल्यानंतर तिथून तो प्रस्ताव स्वीकारणं, लवकरात लवकर स्वीकारून घेणं हे महत्त्वाचं आहे. असं
मला वाटते आणि त्यामुळंच आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करणारच आहोत. ते तुम्हाला आम्ही कळवणारच आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे. आणि हे कळत असताना मित्रांनो, आपल्या मागण्या लवकरात लवकर कशा होतील आणि अधिकाऱ्यांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत आपला मुद्दा कसा पोहोचेल, डेलिगेशनच्या माध्यमात असेल किंवा इतर पद्धतीने माध्यमात असेल, तेव्हा आम्ही मुंबईमध्ये हे करणार आहोत. आणि उर्दू माध्यमाच्या ज्या संदर्भात आहे, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा आहेत किंवा मराठी माध्यमाच्या पण जागा, मुंबईमधील जेवढी बी महानगरपालिका आहे तिथे पण आम्ही भेट देणारच आहोत. त्याच्यामध्ये BMC असेल, TMC असेल, त्याच्यानंतर कल्याण भिवंडी असेल, मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, त्याच्यानंतर नवी मुंबई असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिका, ज्याला TMC आपण म्हणतो. हे सर्व महानगरपालिकासुद्धा आमची भेट होतीलच आणि मंत्रालयामध्ये आमचा पाठपुरावा होणारच आहे आणि आपले मुद्दे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. त्यामुळं सर्वांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि जर काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर तुम्ही आर्थिक सहकार्य पण करा. कारण हे सहकार्य तुमच्याच कामासाठी आहे, तुमच्याच मागण्यासाठी आहे. इथं कुणाला नेता व्हायचं नाही आहे. ठीक आहे. ज्यांना पण नेता व्हायचं आहे त्यांनी नेता व्हावं. आम्हाला काही विरोध नाही, फक्त मला लागायचं आहे, तुम्हालाही लागायचं आहे. त्या संदर्भात हे आपलं प्रयत्न चालू आहेत. इथे कुणालाच नेता व्हायचं नाही. ठीक आहे. एवढं क्लिअर करतो. आणि हे सर्व करत असताना तुमचे सहकार्य, तुमची हेल्प महत्त्वाची आहे. युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना संदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं हे आंदोलन तुम्ही सहभागी व्हा आणि जे तुम्हाला मी इथं इतिवृत्त सांगितलेलं आहे, हे सर्व शिक्षण आयुक्त कार्यालयाला भेट दिल्याच्या नंतरचा आजचा इतिवृत्त आहे मित्रांनो. काही कन्फर्मेशन होत्या, ते क्लिअर करणं गरजेचं होतं, म्हणून मी त्या केलेल्या आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.